काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू, काम करत आलोय, काम करत राहू. जनसेवा जन कल्याण आपल्या दादाचा वारा, साथीला साजरा करू महाराष्ट्र स्वाभिमानाचा. आपल्या भुसावळ शहरामध्ये असा संतापजनक जो आहे प्रकार झालेला आहे आणि आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आज आम्ही येथे सर्व अतिशय संतापात आहे की आज हा जो विषय आहे आमच्या माता भगिनी आमच्या घरांपर्यंत पोहोचलेला आहे. त्या मुलीला या लोकांनी अक्षरशः धमकावत तिच्यावर बळजबरी केली, तिच्यावर अत्याचार केला व तिला धर्मांतर करायला लावलेलं आहे आणि तिच्याकडनं जबरदस्ती तिच्याशी निकाह लावण्यात आलेला आहे. तर आज आम्ही प्रशासनाला इथं निवेदन दिलेलं आहे की जो आरोपी आहे त्याला अटक झालेली आहे, पण या आरोपीला जास्तीत जास्त कडक शिक्षा झाली पाहिजे आणि त्याचप्रमाणे या आरोपीला जे काही मदत करणारे आहे हरामखोर त्या सर्व हरामखोरांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे आज आम्ही निवेदन दिलेलं आहे. हा जो प्रकार घडलेला आहे भुसावळमध्ये हा एकदम निंदनीय प्रकार आहे. ही जी नवीन पिढी आहे कॉलेजमध्ये जाणारे जे तरुण मुली यांनी सर्वात पहिले लक्षात ठेवायला पाहिजे, कारण ही सुरुवात इथूनच सुरू होते. ही सुरुवात नाही ही इथूनच सुरू होते. आणि आपल्याकडचे काही मुलं जे शहरामध्ये गेलेले जे वाटत नाही की हे मुस्लिम आहे हिंदू आहे अशा लोकांशी दोस्ती करून लव जिहादमध्ये यांना ढकलतात आणि मग जो काय प्रकार आहे तो तुम्हाला तर चांगला माहिती आहे, काही सांगायची गरज नाही आहे. हे लोक त्यांना फुसलावून वगैरे मग जे काय करायचं ते करतात आणि नंतर हे असे तुकडे वगैरे हे मिळतात. हे आपल्या धर्माने लक्षात ठेवायला पाहिजे आणि येणारी जी पिढी आहे ही तर आपल्याला माहिती आहे, येणारी जी पिढी आहे यांना सुद्धा हे लक्षात करून द्यायला पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. भुसावळमध्ये लव जिहादचा जो प्रकार घडलेला आहे, एक MP ची मुलगी होती, ती तिच्या आजोबाकडे राहायला आली होती, 10वीचं शिक्षण घेत होती. त्यात एक नोवेल खान हा लव जिहादी त्या मुलीची फ्रेंडशिप करून तिला कॅफेमध्ये बोलवलं, कॅफेमध्ये बसला, गप्पा गोष्टी करून त्यांनी फोटो सेशन केले तिचे व ते फोटो सेशन करून लग्नाचं आम्हीच दाखवलं. लग्नाला मुलगी नकार दिल्यामुळे त्या मुलीच्या कुटुंबियाला मुलीलाही धमकी दिली व तुझे फोटो अश्लील करून व्हायरल करेल असं करून तिला लग्नाला प्रवृत्त केलं व तिला मौलानाकडून कलमा पडायला मजबूर केलं. कलमा तिची इच्छा नसताना त्या मौलानाने म्हणजे याच्यात दोषी तो नोवेल सारखाच तो मौलाना पण आहे आणि त्या मुलीला 2 दिवस सुंदरनगरमध्ये इथे त्या मुलीला त्यांनी एका रूममध्ये कोंडवलं आणि त्या मुलीला जबरदस्ती तिच्यावर अत्याचार केला. असा एकदम निंदनीय प्रकार या नालायकीने भडव्याने तिथे त्या साधारण लहान मुली 20 वर्षाच्या मुलीवर केलेला आहे. आम्ही त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे आणि कठोर कारवाई व्हायला पाहिजे. आम्ही आज प्रांत साहेबांना निवेदन दिलं आहे भारतीय जनता पार्टीकडून. आज जो इथे प्रकार झाला काल ते निंदनीय प्रकार आहे. हे आम्ही भारतीय जनता पार्टी हे कधीच भुसावळ शहरामध्ये हा प्रकार खपून घेणार नाही. हा जसं किरणभाऊ कोलते यांनी सांगितलं त्याला कठोर शिक्षा व्हायला पाहिजे आणि त्याच्यावर जे काही कलमा लावलेला आहे सोपी कलमा लावलेला आहे त्याच्यावर कठोर कारवाई करून पोलिसांना आम्ही इथे SDM साहेबांना निवेदन द्यायला इथे सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे पदाधिकारी नगरसेवक नगराध्यक्ष आम्ही सगळे इथे आलो आहोत आणि आम्हाला एक खात्री आहे की प्रशासन याचं आम्हाला त्या मुलीला न्याय मिळेल हे बोलून माझे शब्द संपतो. काळमध्ये झालेला हा प्रकार जो काल मागच्या काही काळात प्रकार घडला लव जिहादचा, तो प्रकार त्या एका हिंदू मुलीला त्या एक हरामखोराने गोड बोलून तिला जाळ्यात ओढून व विविध प्रकारचे आमिष दाखवून त्या 20 वर्षीय मुलीचा छळ केला व तिला आपल्या खोट्या नाट्या जाळ्यात ओढून तिच्यावर की अत्याचार केला व अशा या भडव्याला जास्तीत जास्त शिक्षा झाली पाहिजे व त्यांचा निकाह लावणारा जो त्यांचा मौलाना जो होता त्या मौलानावर आमचे सर्व कार्यकर्त्याची इच्छा आहे की त्याला सुद्धा त्याच्यासोबतची त्याच्याबरोबरची कारवाई झाली पाहिजे. जे कारवाई त्याला होईल ती शिक्षा त्याला दिली पाहिजे अशी आम्ही प्रशासनाकडे मागणी केलेली आहे. भुसावळ शहरात नुकताच एका नराधमाने आमच्या एका हिंदू मुलींवर अत्याचार बळजबरी करून तिच्याशी निकाह लावला, तिचं धर्मांतर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे आणि या प्रकरणी राज्य शासनाने कठोर कायदे केलेले असताना सुद्धा यांना या कायद्याचं भय उरलेलं दिसत नाही आहे. म्हणून मी पोलिसांना प्रशासनाला विनंती करेन की या प्रकरणी जो आरोपी असेल आणि त्याचं लग्न जबरदस्ती लावून देणारा जो मौलाना असेल किंवा
ह्या सर्व प्रकरणामध्ये जे जे गुंतलेले असतील या सर्वांवर सहआरोपी म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई करा. पोलीस प्रशासनानं आपला दंडुका त्यांच्या पाठीशी हाणला पाहिजे, जेणेकरून भविष्यामध्ये असे लव जिहादचे प्रकार घडणार नाहीत. कारण आपण बघत आहोत की अशा गोड गोड बोलून मुलींना फसवलं जात आहे, त्यांच्याशी मैत्रीचं नातं करता करता त्यांना ब्लॅकमेलिंग केलं जात आहे. मी शहरातील आमच्या मुलीबाळींना सुद्धा विनंती करेल की अशा प्रकरणापासून तुम्ही सावध राहा. जो तुमच्याशी गोड गोड बोलून मैत्री करत असेल अशांपासून सावध राहा. मातापित्यांनाही विनंती करेल की आपण सर्व प्रकारचं असं आपल्या मुलीबाळींकडे लक्ष द्यावा आणि असे प्रकार घडणार नाही यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे. आज प्रांत अधिकाऱ्यांना या लव जिहाद प्रकरणामध्ये आमच्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे याकरता आम्ही निवेदन दिलेलं आहे. परंतु माझी आईवडिलांना एकच विनंती आहे की आपला जे मुली आहे त्यांना मोबाईल देताना आपण विचारपूर्वक ते काय करताय त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, जेणेकरून ह्या ज्या घटना आहे असे जे समाजकंटक आहे या मोबाईलच्या माध्यमातून पोरींच्या सानिध्यात येतात. तर माझी विनंती आहे सर्व आई बाबांना की त्यांनी आपल्या मुलीला मोबाईल कोणत्या प्रकारे वापरताय, ते अभ्यास करताय का अजून काही दुसऱ्या प्रकारामध्ये ते मोबाईल वापरताय, तरी माझी विनंती आहे की आपण त्यांच्यावर लक्ष द्यावं. गेल्या 2-3 दिवसापूर्वी ती अतिशय निंदनीय अशी घटना आहे. सर्वच आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की पालकांनी जागृत राहायला पाहिजे, मुलींना मोबाईल द्यायला पाहिजे, त्यांना काय केलं पाहिजे वगैरे. पण माझे हात जोडून मुलींना विनंती आहे की मुलींनो, कृपा करून समोरचा माणूस कोणता आमिष देतोय, त्या आमिष आपल्या फायद्याचं आहे का तोट्याचं आहे याचा सत्सद्वे बुद्धीने विचार करावा. तो व्यक्ती कोण आहे याचा विचार करावा. आणि माझ्या बहिणींना, माझ्या माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही अशा कोणत्याही भूलतापांना बळी पडू नका. कारण समाजामध्ये चांगल्या लोकांची फार उणीव आहे आणि वाईट लोक फार बळावत आहे. या वाईट लोकांना नांदी लागून आपण आपलं आयुष्य बर्बाद करू नये. हे क्षणिक सुख असतं. हे क्षणिक सुख थोडे दिवस गेलं की ते परत आपण आपल्या मूळ विचारावर जेव्हा येतो तेव्हा आपल्याला समजतं की आपण जी फार मोठी चूक केलेली आहे. आणि प्रत्येक समाजामध्ये आम्ही कोणत्या धर्माचा तिरस्कार करत नाही. भारतीय जनता पार्टी हा सर्व धर्म समभावाचा पक्ष आणि चालणारा पक्ष आहे. आणि म्हणून आमच्या धर्मावर जर कोणी जर गदा आणत असेल तर मात्र आम्ही त्याला सोडणार नाही. दुसऱ्या धर्म जो चांगला आहे, आमचाही धर्म तेवढ्याच प्रतीने त्याच्यापेक्षा जास्त पटीनं चांगला आहे. आम्ही या निमित्ताने मी सांगू इच्छितो. झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे. सदर पीडित मुलीचं धर्मांतरण, त्याच्यानंतर बळजबरीला धमकावणे, तिच्या कुटुंबियांना धमकावणे, तसेच तिला डांबून ठेवणे वगैरे सारखे गंभीर गुन्हे आरोपी आणि त्याचे जे साथीदार आहेत त्यांनी मिळून केलेले आहे. या प्रकरणामध्ये ज्या ठिकाणी तिला कलमा पडायला लावल्या ती वास्तू इलिगल असल्याचे माहिती पडते. तर संबंधित खात्याने त्याचा तपास करून संबंधित वास्तूवर बांधकामावर कारवाई करावी. तसेच या बांधकामामध्ये या घटनेमध्ये वापरलेले वाहनं वगैरे सगळ्यांवर कारवाई करावी, जेणेकरून पुन्हा अशा घटना समाजामध्ये घडणार नाही. तसेच पालकांनाही एक नम्र विनंती आहे, अशा ज्या घटना घडतात सुरुवातीलाच तुम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट द्या, म्हणजे या घटना पुढे वाढणार नाही. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्तीची, आधुनिक तत्वाची, लखलखत्या तेजाची, आशा ही देशाची. आमची भाजपा सर्वांची, तुमची आमची भाजपा सर्वांची, भाजपा सर्वांची. भाजप महायुती आहे, प्रगती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे. शिवबांच्या धोरणांची, रयतेच्या हक्काची, मनामनातून नाद उसळे हो. मराठीला अभिजात दर्जा, कृती केली ही गर्वाची, अभिमानासाठी झटते हो हो. श्रमिकांच्या शक्तीची, भाविकांच्या भक्तीची, शेतकऱ्याच्या कष्टाची, मराठीच्या निष्ठेची, संस्कारी शिस्ती
शक्तीची आधुनिक तत्वाची लखलखत्या तेजाची आशा ही देशाची आमची भाजपा सर्वांची आमची भाजपा सर्वांची भाजपा सर्वांची भाजप महायुती आहे प्रगती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे नाद घुमू दे कमळ फुलू दे 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 काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू काम करत आलोय काम करत राहू जनसेवा जनकल्याण आपल्या दादाचा वारा साथीला साजरा करू हो महाराष्ट्र स्वाभिमानाचा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.